हं. मला कविता वाचण्याचा, आवडलेली कविता जमवण्याचा छंद आहे. आता ह्या कवीचं नाव मला माहीत नाही, कारण ती व्हॉट्सअपवर कोणीतरी पाठवलेली आहे. पण ही सर्वांना कळावी ही माझी मनापासून इच्छा आहे आणि म्हणून मी आपल्यासमोर सादर करते. पहाटे जाग आली. कुणी टकटक करत होतं. दार उघडून बाहेर पाहिलं तर कुणीच उभं नव्हतं. आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी. आवाजाच्या दिशेने बघताच खिडकीवर दिसला एक पक्षी चोचीने टकटक करीत तावदानावर उमटवीत होता नक्षी. का रे बाबा? का रे बाबा विचारले तर म्हणाला, भाड्याने मिळेल का एखादं झाड घरटे बांधण्यासाठी? एकटा कुठेही कसाही राहिलो असतो, पण जागा हवी पिल्लांसाठी. तुमच्या भाऊबंदांनी लुटले, आमचे रान केले निर्वासित. बेघर झालोच दाणा पाण्यासाठी, असतो आता फिरस्तीत. वर पुण्य म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे आणि पाणी. वर पुण्य म्हणून ठेवतात गच्चीत थोडे दाणे आणि पाणी. पण निवाऱ्याचे काय हे लक्षातच घेत नाही कुणी. पोटाला हवेच, खातो ती भीक आणि नेतो थोडे घरी. खायला तर हवंच ना, जरी डोक्यावर छप्पर नसले तरी. कधी कधी वाटते करावी आत्महत्या, बसून विजेच्या तारेवर किंवा द्यावा जीव लोटून त्या उंच मोबाईल टॉवरवरून. जसे मग आत्महत्येनंतर सरकार काही देते शेतकऱ्याला, तसेच मिळेल का एखादे झाड माझ्या पिल्लांना तरी आश्रयाला? ऐकून मी चक्रावलो. खरंच एवढा विचार मी केलाच नव्हता. जंगल तोडीत त्यांच्या घराचा विचार कुठेच नाही झाला. मी हात जोडून म्हटले, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. मी हात जोडून म्हटले, त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो. पण आत्महत्या करू नको. आत्महत्या करू नको, खरंच मनापासून सांगतो. तोपर्यंत कुंडीतल्या रोपावर बांध वन रूम किचनचा खोपा. अडचण होईल, पण आत्ता तरी एवढाच उपाय आहे सोपा. तो म्हणाला, खूप उपकार होतील, पण भाडे कसे देणार? रोज त्रिकाळ मंजूळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार. रोज त्रिकाळ मंजूळ गाणी ऐकव, बाकी काही नाही मागणार. तो म्हणाला, मला तुम्ही भेटलात, पण बाकी नातलगांचं काय? मला तुम्ही भेटलात, पण बाकी नातलगांचं काय? त्यांना पण घरट्यासाठी जागा हवी. कुठे ठेवतील पाय? अरे, लावतायत आता झाडे आणि जगवतात आता कुणी कुणी. बदलेल चित्र हळूहळू, असं सांग त्यांना. आत्महत्या करू नका कोणी. आत्महत्या करू नका रे कोणी. ऐकून तो पक्षी उडाला. काड्या जमवायला घरट्यासाठी आणि मी पण मोबाईल उचलला तुम्हा सगळ्यांना हे सांगण्यासाठी. त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड. त्याची खिडकीवरची टकटक माझ्या मनाचे उघडले कवाड. वाचून तुम्ही पण लावाल का कुंडीत वा अंगणात एखादे झाड? निदान एक तरी झाड.